आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गुरुवारी भारताला 3 पदकांच्या रायफल 3 पोझिशन प्रकाराची आज अंतिम फेरी खेळवली जाणार आहे। महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून आज दुपारी 1 वाजता त्याच्या सामन्याला सुरुवात होणार आहे। स्वप्नीलकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे। तसेच याच खेळाच्या महिलांच्या श्रेणीत शिफ्ट कौर समारा आणि अंजुम मौदगिल या भारताच्या 2 नेमबाज आज पात्रता फेरीत सहभागी होणार आहेत। तर भारताची स्टार बॉक्सर निखत झरीन 50 किलो वजनी गटात उपउपांत्य फेरीत खेळणार आहे। पॅरिस ऑलिम्पिकच्या 6व्या दिवशी सुवर्ण पदकाचे एकूण 18 सामने खेळवले जाणार आहेत। यापैकी 3 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू त्यांचं कौशल्य दाखवणार आहेत। त्यामुळे भारताला आज 3 पदकांची अपेक्षा आहे। भारताने आतापर्यंत 2 कांस्य पदकं पटकावली आहेत। भारताला आता रजत आणि सुवर्ण पदकाची आशा आहे। ऑलिम्पिकच्या सुरुवातीच्या टप्प्यात नेमबाजीच्या स्पर्धा होत असून भारताला नेमबाजांकडून अधिक अपेक्षा आहेत। नेमबाज स्वप्नील कुसळे पुरुषाच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार असून आकाशदीप विकास आणि परमजीत सिंह पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत। तर महिलांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रियांका गोस्वामी खेळणार आहेत।